विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषासूत्रम क्रमांक 3 या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम व्यंजनांत नामानी अस्माभिः स्वरांत नामानी पठितानी। याचा अर्थ असा होतो की आपण स्वरांत नामे पाठ केलेत, पठन केलेत। स्वरांत कशाला म्हणतात? ज्या नामाच्या अंती आहे स्वर त्याला म्हणतात स्वरांत। आणि व्यंजनांत कशाला म्हणतात? ज्या नामाच्या अंती आहे व्यंजन त्याला म्हणतात व्यंजनांत। स्वरांत नाम तुम्ही सर्वांनी पाठ केलेत। अकारांत पुल्लिंग देव आहे, अकारांत नपुंसकलिंगी वन आहे, आकारांत स्त्रीलिंगी माला नाम आहे, ह्रस्वईकारांत पुल्लिंग मुनी आहे, ह्रस्वईकारांत स्त्रीलिंग मती आहे, ह्रस्वईकारांत स्त्रीलिंग वारी आहे, त्याचप्रमाणे दीर्घईकारांत स्त्रीलिंग नदी आहे। ही सर्व स्वरांत नामे आहेत। तर ही स्वरांत नामे तुम्ही पाठ केलेत। अधुना व्यंजनांत नामाने द्रष्टव्यानी। अधुना म्हणजे आता, व्यंजनांत नामाने व्यंजनांत नामे द्रष्टव्यानी पाहायला पाहिजे। अत्र अंतिमम व्यंजनम किम। अत्र म्हणजे येथे, अंतिमम म्हणजे शेवटचे, व्यंजन म्हणजे व्यंजन वर्ण, किम म्हणजे कोणतं। जे शब्द खाली दिलेत बघा, सुमनस अंतिम व्यंजन आहे स, अप्सरस अंतिम व्यंजन आहे स, विद्वस स, दिश श, प्रावृष षटकोनाचा श, वणिज ज, वाच च, भूभृत त, राजन न, गिर र, विरुद्ध ध, सुरुद द। अशा प्रकारे ही या शब्दातली अंतिम व्यंजनं आहेत। व्यंजनांतम पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी यामध्ये तकारांत नामं तुम्हाला सर्वप्रथम अभ्यासाकरता आहेत। बघा, तकारांतमध्ये पुल्लिंग येतं मरुत, त्यानंतर स्त्रीलिंगमध्ये तकारांत येतं सरित आणि नपुंसकलिंगामध्ये तकारांत येतं जगत। तकारांत म्हणजे काय लक्षात आलं का तुमच्या? त आहे ज्याच्या अंती त्याला म्हणतात तकारांत। पुढे बघा, व्यंजनांत सकारांतम, स आहे ज्याच्या अंती त्याला म्हणतात सकारांत। असं नाम पुल्लिंगामध्ये आहे चंद्रमस, स्त्रीलिंगामध्ये आहे अप्सरस आणि नपुंसकलिंगामध्ये आहे पयस। तर सर्वप्रथम तकारांत पुल्लिंगम नाम, तकारांत पुल्लिंग नाम, ही सर्व नामं तुम्हाला पाठांतर करायची आहेत। लक्षात द्या विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत हा विषय यामध्ये हे टेबल पाठ करावेच लागतात। पाठ केले तर पुढचं व्याकरण आपल्याला व्यवस्थित कळतं आणि वाक्याचा अर्थ आपल्याला सहज त्याच्यातून काढता येतो। म्हणून टेबल पाठ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मरुत शब्द आहे तकारांत पुल्लिंगम नाम, तर ते सर्वांनी आपण बोलायचं आहे, पाठांतर करायचं आहे। मरुत मरुतौ मरुतः प्रथमा, मरुतं मरुतौ मरुतः द्वितीया, मरुता मरुद्भ्यां मरुद्भिः तृतीया, मरुते मरुद्भ्यां मरुद्भ्यः चतुर्थी, मरुतः मरुद्भ्यां मरुद्भ्यः पंचमी, मरुतः मरुतोः मरुतां षष्ठी, मरुति मरुतोः मरुत्सु सप्तमी, हे मरुत हे मरुद, हे मरुतौ हे मरुतः संबोधनम। मरुत इव अन्य शब्दाः म्हणजे मरुत या शब्दाप्रमाणे चालणारी इतर शब्द भूभृत, महिभृत, क्ष्माभृत, दिनकृत, विश्वजित आणि इंद्रजित। आता सरित हे तकारांत स्त्रीलिंगम नाम। सरित सरितौ सरितः प्रथमा,
सरितं सरितौ सरितः द्वितीया सरिता सरिद्भ्यां सरिद्भिः तृतीया सरिते सरिद्भ्यां सरिद्भ्यः चतुर्थी सरितः सरिद्भ्यां सरिद्भ्यः पंचमी सरितः सरितोः सरितां षष्ठी सरिती सरितोः सरित्सु सप्तमी हे सरित हे सरिद हे सरितौ हे सरितः संबोधनम. सरित इव अन्य शब्दः. सरित या शब्दाप्रमाणे चालणारी इतर शब्द तडित योषित विद्युत इत्यादी. आता सुहृद पुल्लिंग संपद स्त्रीलिंग विरुद्ध स्त्रीलिंग इत्यादींनी द अथवा धकारांत नामानी धकारांत रूपाने अपि मरुत सरित इव. लक्षात द्या, ही टीप महत्त्वाची आहे. सुहृद दकारांत पुल्लिंग नाम, संपद दकारांत स्त्रीलिंग नाम आणि विरुद्ध धकारांत ध आहे ज्याच्या अंती असं धकारांत नाम विरुद्ध हे स्त्रीलिंग आहे. तर हे जे नाम आहेत यांच्या शेवटी एक तर द आहे किंवा ध आहे. तर हे दकारांत किंवा धकारांत नामसुद्धा पुल्लिंगी नाम मरुतप्रमाणे आणि स्त्रीलिंगी नाम हे सरितप्रमाणे चालतील. आता यानंतर तकारांत नपुंसकलिंगी नाम. असं नाम आहे जगत. जगत जगती जगंती प्रथमा जगत जगती जगंती द्वितीया जगता जगद्भ्याम जगद्भिः तृतीया जगते जगद्भ्याम जगद्भ्यः चतुर्थी जगतः जगद्भ्याम जगद्भ्यः पंचमी जगतः जगतोः जगतां षष्ठी जगती जगतोः जगत्सु सप्तमी हे जगत हे जगती हे जगंती संबोधनम. जगत इव अन्य शब्द. जगत प्रमाणे चालणारा इतर शब्द वियत. यानंतर सकारांत नामे आपल्याला पाठांतर करायची आहेत. लक्ष द्या. चंद्रमस सकारांत पुल्लिंगम नाम. चंद्रमः चंद्रमसौ चंद्रमसः प्रथमा चंद्रमसं चंद्रमसौ चंद्रमसः द्वितीया चंद्रमसा चंद्रमोभ्यां चंद्रमोभिः तृतीया चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी चंद्रमसः चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः पंचमी चंद्रमसः चंद्रमसोः चंद्रमसां षष्ठी चंद्रमसी चंद्रमसोः. आता याच्यात दोन विकल्पाने शब्द आलेले आहेत. चंद्रमस्सुः आणि चंद्रमस्सु. इथं विसर्गाचा स सुद्धा झालेला आहे आणि विसर्गसुद्धा कायम आहे. चंद्रमस्सु किंवा चंद्रमस्सु. हे चंद्रमः हे चंद्रमसौ हे चंद्रमस संबोधनम. चंद्रमस इव अन्य शब्दः. चंद्रमस या शब्दाप्रमाणे चालणारे इतर शब्द दुर्वासस वेधस वनौकस दिवौकस नचिकेतस वाजश्रवस इत्यादी. आता आपल्याला पाठांतर करायचं आहे. अप्सरस सकारांत स्त्रीलिंगम नाम. हे नाम सुद्धा तुम्ही सर्वांनी पाठांतर करायचं आहे. अप्सराः अप्सरसौ अप्सरसः प्रथमा अप्सरसं अप्सरसौ अप्सरसः द्वितीया अप्सरसा अप्सरोभ्याम अप्सरोभिः तृतीया अप्सरसे अप्सरोभ्याम अप्सरोभ्यः चतुर्थी अप्सरसः अप्सरोभ्याम अप्सरोभ्यः पंचमी अप्सरसः अप्सरसोः अप्सरसां षष्ठी अप्सरसी अप्सरसोः अप्सरस्सु सप्तमी हे अप्सरः हे अप्सरसौ हे अप्सरसः संबोधनम. अप्सरस इव अन्य शब्द. अप्सरस या शब्दाप्रमाणे चालणारा दुसरा शब्द आहे उषस. यानंतर पयस सकारांत नपुंसकलिंगम नाम. पयः पयसी पयांसी प्रथमा पयः पयसी पयांसी द्वितीया पयसा पयोभ्यां पयोभिः तृतीया पयसे पयोभ्यां पयोभ्यः चतुर्थी पयसः पयोभ्यां पयोभ्यः पंचमी पयसः पयसोः पयसां षष्ठी पयसी पयसोः पयस्सु पयस्सु सप्तमी हे पयः हे पयसी हे पयांसी
संबोधनम. पयस इव अन्य शब्द. पयस या शब्दाप्रमाणे चालणारे इतर शब्द तपस, अंभस, तेजस, ओजस, नभस, यशस, स्रोतस, तमस, मनस, वयस, वासस, सरस, नमस आणि चेतस याप्रमाणे ही सकारांत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगी नामं संपलेली आहेत. आता जिज्ञासापत्रम. जिज्ञासापत्रम पहिला प्रश्न आहे. उचित लिंगानुसारम पृथक कुरुत. योग्य उचित लिंगानुसार याचं पृथक्करण करा, वेगवेगळे करा. यामध्ये शब्द दिलेत बघा. योषित, भूभृत, दिनकृत, विद्युत, वियत, क्ष्माभृत आणि तडित. यापैकी जे पुल्लिंगामध्ये आहेत ते पुल्लिंगात लिहायचे, जे शब्द स्त्रीलिंगी आहेत ते स्त्रीलिंगामध्ये लिहायचे आणि जे शब्द नपुंसकलिंगी आहेत ते नपुंसकलिंगामध्ये लिहायचे. तर मी आपल्याला ते सांगणार आहे. लक्ष द्या. सर्वप्रथम पुल्लिंगाचा टेबलमध्ये कोणकोणते शब्द लिहायचे. आधी लिहायचा भूभृत, नंतर दिनकृत, नंतर क्ष्माभृत. लक्षात आलं. भूभृत, दिनकृत आणि क्ष्माभृत हे शब्द पुल्लिंगी आहेत. यानंतर स्त्रीलिंगी शब्द सांगतो. योषित, यानंतर विद्युत, यानंतर तडित हे शब्द स्त्रीलिंगी आहेत. आणि नपुंसकलिंगी शब्द कोणता आहे? फक्त वियत हा शब्द नपुंसकलिंगी आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे, तालिकाम पूरयत. तालिका पूर्ण करा. तर आता जागा आहे छोटीशी, त्यामुळे मी नाम सांगतो आणि तुम्ही ते तुमच्या पुस्तकात लिहायचं आहे. इथं लिहायचं आहे जगत. 2 नंबर लिहायचं आहे जगती. त्यानंतर इथे लिहायचं आहे अप्सरोभ्याम आणि या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला अप्सरोभिः. त्या खाली घ्या मरुती सप्तमीचं एकवचन, त्यानंतर मरुतोः सप्तमीचं द्विवचन. यानंतर खाली या आणि त्यामध्ये भूभृत लिहायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी पुढे भूभृतोः दिलेलं आहे आणि त्यापुढे तुम्हाला भूभृताम षष्ठी असं लिहायचं आहे. यानंतर सरितः या ठिकाणी येणार सरिद्भ्याम. त्यानंतर या ठिकाणी येणार सरिद्भ्यः. लक्षात आलं. त्यानंतर शेवटी तेजः या ठिकाणी येणार तेजः. नंतर येणार तेजसी दिलेला शब्द. त्यानंतर तेजांसी या ठिकाणी तेजांशी असा शब्द लिहायचा आहे. आणि सर्वात खाली उषसी इथे उषसोः या ठिकाणी आणि उषस्सु सप्तमी दिलेलं आहे. आता जो तृतीय प्रश्न आहे हा तृतीय प्रश्न सोडवायचा आहे. लक्ष द्या सर्व विद्यार्थ्यांनी. योग्यम रूपम लिखत. योग्य रूप लिहा. तर ते योग्य रूप कोणतं लिहायचं आहे हे मी आपल्याला सांगणार आहे. तर बघा, ही जी पहिली रिकामी जागा आहे या ठिकाणी तुम्हाला क्ष्माभृत जसे आहे तसेच लिहायचं आहे. लक्षात आलं.
तर यानंतर दुसरं जे वाक्य आहे, या वाक्यातली रिकामी जागा, या ठिकाणी सरित शब्द दिले ना कंसामध्ये, तर तुम्हाला काय लिहायचं आहे? सरितः. विसर्ग द्यायचा शेवटी, सरितः शब्द लिहायचा आहे. नंतर तिसरं वाक्य आहे, यामध्ये आयुर्वेदः जगत विख्यातः असं म्हटलंय ना. या ठिकाणी जगत शब्द आहे, त्याला जगती असं लिहायचं. जगती. चौथं वाक्य बघा, वर्षाकाले वियत शब्द आहे, या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वियती असं लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? वियती. वियती. लक्षात आलं? खाली घ्या पाचवं वाक्य, मरुत शब्द आहे, तर या मरुत शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला मरुतः, या ठिकाणी काय लिहायचं तुम्हाला? मरुतः. मरुतः सहाय्येनं. विद्युत शब्द आहे ना, विद्युतचं जसं आहे तसंच लिहायचं आहे. मरुत म्हणजे वारा, आणि त्या वाऱ्याच्या सहाय्याने विद्युत निर्मीयते, वीज निर्माण केली जाते. आता प्रश्न क्रमांक 4, महत् इति तकारान्तं विशेषणं पठित्वा तालिकां पूरयत. महत् हे तकारांत नाम विशेषण वाचून तालिका पूर्ण करा. लक्ष द्या. आता अगोदर हे इकडचे टेबल आहे, तो टेबल आपल्याला बोलायचा आहे. महान नृपः, महान्तौ नृपौ, महान्तः नृपाः, महान कविः, महान्तौ कवी, महान्तः कवयः, महती शिला, महत्यौ शिले, महत्यः शिलाः, महती नदी, महत्यौ नद्यौ, महत्यः नद्यः, महत् नगरं, महती नगरे, महान्ति नगराणि, महत् वस्तु, महती वस्तूनि, महान्ति वस्तूनि. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखं काय आहे? तर बघा, या ठिकाणी अकारांत नाम आहे आणि पुल्लिंग असल्यामुळे महान शब्द आलेला आहे. या ठिकाणी इकारांत विशेषण आलेलं आहे महान या शब्दाचं. का आलं? त्याचं कारण पुढे शिला किंवा नदी शब्द आहे, म्हणून महत् या तकारांत विशेषणाचं जे पुल्लिंगामध्ये महान झालं होतं तेच आता स्त्रीलिंगामध्ये महती झालं. महान हा शब्द भगवान शब्दाप्रमाणे चालतो, महान, महान्तौ, महान्तः. नंतर महती हा जो शब्द आहे हा नदी या शब्दाप्रमाणे चालतो. नदी, नद्यौ, नद्यः, महती, महत्यौ, महत्यः. यानंतर हे जे महत् विशेषण आहे ते महत् का झालं? कारण पुढे नगरम हे नपुंसकलिंगी शब्द आलेले आहेत, एकवचनात, द्विवचनात आणि बहुवचनात. म्हणून महत्, महती, महांती हे जगत, जगती, जगंती याप्रमाणे आहे. महत् वस्तू, वस्तूनी, वस्तूनी, वस्तू शब्दसुद्धा नपुंसकलिंगी आहे. म्हणून आता जो दुसरा टेबल आहे याच्या ठिकाणी लक्ष द्यायचं तुम्हाला. गुरु हा शब्द उकारांत आहे.
तर तो पूर्ण तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये टाकायचा आहे. महान गुरुहू. नंतर पुढे बघा महांतौ गुरुहू. महांतौ गुरु. गुरुहू गुरु. महांतः गुरवः. पुढे बघा आता ऋषी शब्द आहे. या ठिकाणी काय करावं लागेल? ऋषीही ह्रस्व इकारांत. कशाप्रमाणे? तर कवीही याप्रमाणे. या ठिकाणी तुम्हाला ऋषीही ह्रस्व इकारांत करावं लागेल. महांतौ ऋषी. महांतः ऋषयः. इथे येईल ऋषयः. नंतर महती काय येईल? नारी. महती नारी. महत्यौ नार्यौ आणि महत्यः नार्यः. पुढे बघा महती धेनुः. महती महत्यौ धेनु. नला दुसरा उकार धेनु आणि महत्यः धेनवः. या ठिकाणी असं करावं लागेल. महत विश्वम. इथे तुम्हाला विश्व शब्द लिहावा लागेल. महती विश्वे. महांती विश्वानी. महांती विश्वाणी. महत सरह. महती इथे लिहावं लागेल सरसी. सला दुसरी वेलांटी. महांती सरांसी. इथे लिहावं लागेल सरांसी. लक्षात आलं? पाचवा प्रश्न. उचित लिंगानुसारम पृथक कुरुत. योग्य लिंगानुसार त्याचं पृथक्करण करा. या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत. या शब्दातून आपल्याला पृथक्करण करायचं आहे. कसं पृथक्करण करणार मी आपल्याला सांगतो. वेगवेगळ्या रंगाची अंडरलाईन करून तुम्हाला सांगणार आहे. तर आता अगोदर पुल्लिंगातलं कोणतं आहे याचं कथन करून आपल्याला मी सांगणार आहे एक एक. तर बघा पुल्लिंगामध्ये आहे दुर्वासस. ठीक आहे. आणि वेधस हे आहे पुल्लिंगामध्ये. त्यानंतर स्त्रीलिंगातलं सांगतो. स्त्रीलिंगामध्ये उषस हा जो शब्द आहे उषस हा शब्द स्त्रीलिंगाच्या टेबलमध्ये लिहायचे. आणि उर्वरित या तीन शब्दांना सोडून उर्वरित जेवढे आहेत हे सर्वच्या सर्व तुम्हाला नपुंसक लिंगाच्या टेबलमध्ये लिहायचं आहे. तपस, अंभस, तेजस, ओजस, नभस, यशस, श्रोतस, वयस, वासस, पयस, चेतस आणि मनस हे तुम्हाला या नपुंसक लिंगामध्ये लिहायचे आहेत. पुढील प्रश्न लक्षात घ्या. योग्यम रूपम लिखत. योग्य रूप लिहा. ते योग्य रूप कसं लिहायचं हे मी आपल्याला सांगणार आहे. ऋषीणाम. तर या ठिकाणी तेजस शब्द आहे ना तो तेजसमधील स काढायचा आणि ज त्या जला विसर्ग द्यायचा. हा तेजः. लक्षात आलं? ऋषीणाम तेजः दिव्यम. ऋषींचे तेज दिव्य. पुढे बघा तपस शब्द आहे ना. तपस या शब्दाची तुम्हाला तृतीया करायची आहे. तपस न करता तपसा अशा प्रकारे तृतीयाचं एकवचन लिहा. तपसा ते सामर्थ्यम प्राप्नुवन्ति. तपसा म्हणजे काय? तपश्चर्येने ते सामर्थ्य प्राप्त करतात. पुढे काय बघा नभस शब्द आहे. तो नभस या शब्दातील स काढून टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी भ या शब्दाला विसर्ग द्यायचा आहे. नभः. नभः इव अमर्यादिता तेषां दृष्टीः. नभाप्रमाणे अमर्यादित त्यांची दृष्टी असते. केचन ऋषयः. आता या ठिकाणी वयस शब्द आहे ना तर वयस शब्दामध्ये शेवटचा स काढायचा
आणि त्या ठिकाणी सा जोडायचा, वयसा म्हणजे वयाने. वृद्धा अपि च केचन, तपस शब्द आहे ना, तिथं सुद्धा तुम्हाला स काढायचा आहे आणि अशा प्रकारे सा जोडायचा आहे, तपसा वृद्धाः. याचा अर्थ काय होतो, केचन ऋषयः वयसा वृद्धाः अपि च केचन तपसा वृद्धाः. काही ऋषी हे वयाने वृद्ध असतात आणि काही ऋषी हे तपसा म्हणजे तपश्चर्येने वृद्ध असतात, श्रेष्ठ असतात. आता या पुढचं तेषाम. तेषाम म्हणजे त्यांची, चेतांसी. त्यांची चेतस शब्द आहे ना, तर चेतस शब्दातील स काढायचा आणि सी शब्द जोडायचा आणि चेतांसी असं लिहायचं, चेतांसी, चेतांसी. ठीक आहे, कुठे लिहायचं ते, या ठिकाणी चेता शब्दाच्या ठिकाणी चेतांसी लिहायचं. चेतांसी कुसुमात अपि मृदूनी. त्यांची जी चित्त आहेत ते, त्यांची चित्त ही फुलापासून सुद्धा, फुलापेक्षा सुद्धा, कुसुमात पंचमी ना, पासूनपेक्षा, तर फुलापेक्षा अपि म्हणजे सुद्धा, मृदूनी मृदू असतात म्हणून म्हटलं जातं मृदू सबाह्य नवनीत. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. नवनीत म्हणजे काय, लोणी. तर लोणी जसं आत बाहेर हे मृदू असतं, तसंच सज्जन लोकांचं, ऋषी लोकांचं चित्त असतं. हे संत तुकाराम महाराजांनी एका अभंगाचे एका चरणात सांगितलं आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, किंवा संत हृदय नवनीत समाना, असाही एक दोहा आहे. संतांचं हृदय जे असतं हे नवनीताप्रमाणे असतं आणि तेच या ठिकाणी भाषांतर संस्कृतात आहे. ऋषी लोकांची चित्त ही फुलापेक्षाही मृदू असतात. आता पुढे तेषाम सामर्थ्यम. त्यांचे सामर्थ्य, सामर्थ्यस्य. तेषाम सामर्थ्यस्य म्हणजे काय, त्यांच्या सामर्थ्याचे. स्रोतः अपि तेषाम तपश्चर्याः. स्रोतस आहे ना, तर स्रोतसमधला स काढायचा आणि तला विसर्ग लावायचा, श्रोतः. अस्ति तेषाम तपश्चर्या. त्यांच्या सामर्थ्याचा स्रोत आहे त्यांची तपश्चर्या. ते विमलानी. आणि याच्या पुढे काय आहे, वास शब्द आहे ना, तर वासच शब्दाच्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे, वासांसी. काय लिहायचं आहे तुम्हाला, वासांसी, वासांसी अशा प्रकारे शब्द लिहायचा आहे. कुठे लिहायचा आहे, या ठिकाणी वासस. परिधारयंती. ते विमलानी वासांसी परिधारयंती. ते जे कधी मलिन होत नाही असे विमल वस्त्रे परिधान करतात. त्यापुढे काय आहे, प्रत्युषसी. उषस म्हणजे काय, उषक काल होतो बघा, सूर्योदयाच्या आधीचा जो प्रकाश त्याला म्हणतात उषक काल. ज्याला आपण पहाट म्हणतो त्याला उषक काल म्हणतात. आता प्रत्युषसी म्हणजे प्रत्येक दिवशी ते उषक कालाच्या वेळेस उठून तपः आचरंती, तपश्चर्याचं आचरण करतात, म्हणजे तपश्चर्या करतात. ऋषी लोक हे प्रत्युषसी, इथं काय लिहायचं आहे, प्रत्युषस शब्द आहे ना, तर त्याचे ठिकाणी जो शेवटची स आहे तो स काढायचा आणि त्या ठिकाणी सी जोडायचा, प्रत्युषसी. आणि या ठिकाणी तपस शब्दाचा स काढायचा आणि तिथं प या शब्दाला विसर्ग लिहायचा. प्रत्युषसी सत्वरम उत्थाय ते तपः
आचरन्ति. दररोज पहाटे उठून ते तपश्चर्या करतात. धन्यास्ते ऋषया, म्हणून ते ऋषी धन्य आहेत. हा आपण पहिला प्रकार पाहिला भाषासूत्रम 3 मधील. आता दुसरा प्रकार आहे सर्वनामानी. या सर्वनामानीमध्ये सर्व हे एक सर्वनाम आहे आणि त्याचं पुल्लिंगामध्ये टेबल दिलेलं आहे. सर्वः सर्वौ सर्वे प्रथमा, सर्वं सर्वौ सर्वान् द्वितीया, सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया, सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी, सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी, सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी, सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. हे सर्व, हे सर्वौ, हे सर्वे संबोधनम. यानंतर सर्व हे स्त्रीलिंगी सर्वनाम आहे. सर्वा सर्वे सर्वाः प्रथमा, सर्वां सर्वे सर्वाः द्वितीया, सर्वया सर्वाभ्यां सर्वाभिः तृतीया, सर्वस्यै सर्वाभ्यां सर्वाभ्यः चतुर्थी, सर्वस्याः सर्वाभ्यां सर्वाभ्यः पंचमी, सर्वस्याः सर्वयोः सर्वासां षष्ठी, सर्वस्यां सर्वयोः सर्वासु सप्तमी. हे सर्वे, हे सर्वे, हे सर्वाः संबोधनम. यानंतर सर्व या सर्वनामाचं नपुंसकलिंगी टेबल. सर्वं सर्वे सर्वाणि प्रथमा, सर्वं सर्वे सर्वाणि द्वितीया, सर्वेण सर्वाभ्यां सर्वैः तृतीया, सर्वस्मै सर्वाभ्यां सर्वेभ्यः चतुर्थी, सर्वस्मात् सर्वाभ्यां सर्वेभ्यः पंचमी, सर्वस्य सर्वयोः सर्वेषां षष्ठी, सर्वस्मिन् सर्वयोः सर्वेषु सप्तमी. हे सर्व, हे सर्वे, हे सर्वाणि संबोधनम. अन्यत् पर च इति सर्वनामद्वयं सर्व शब्दवत भवति. लक्ष द्या, अन्यत् आणि पर हे जे सर्वनाम आहेत, हे दोघं सर्वनाम आता जे आपण या सर्वनामाचे 3 टेबल पाहिले, याप्रमाणेच 3ही टेबल होतील. कसे होतील लक्ष द्या. अन्ये, अन्यो, अन्ये, अन्यः, अन्यौ, अन्ये प्रथमा, अन्यम, अन्यौ, अन्यान् द्वितीया, अन्येन अन्याभ्याम अन्यैः तृतीया, अन्यस्मै अन्याभ्याम अन्येभ्यः चतुर्थी, अन्यस्मात् अन्याभ्याम अन्येभ्यः पंचमी, अन्यस्य अन्ययोः अन्येषां षष्ठी, अन्यस्मिन् अन्ययोः अन्येषु सप्तमी. हे अन्य, हे अन्यौ, हे अन्ये संबोधनम. स्त्रीलिंगामध्ये कसं होणार अन्य सर्वनाम. अन्या, अन्ये, अन्याः प्रथमा, अन्याम, अन्ये, अन्याः द्वितीया, अन्यया, अन्याभ्याम, अन्याभिः तृतीया, अन्यस्यै, अन्याभ्याम, अन्याभ्यः चतुर्थी, अन्यस्याः, अन्याभ्याम, अन्याभ्यः पंचमी, अन्यस्याः, अन्ययोः, अन्यासां षष्ठी, अन्यास्यां, अन्ययोः, अन्यासु सप्तमी. हे अन्ये, हे अन्ये, हे अन्याः संबोधनम. अन्य हे सर्वनाम नपुंसकलिंगामध्ये कसं होणार. अन्यम, अन्ये, अन्यानी प्रथमा, अन्यम, अन्ये, अन्यानी द्वितीया. यानंतर सर्वेणपासून तृतीयापासून तर सर्वस्मिन अर्थात सप्तमीपर्यंत जे आपण पुल्लिंगामध्ये पाहिलं, याप्रमाणे सर्वम सर्वनाम चालेल. याचप्रमाणे पर हे सर्वनामसुद्धा या सर्वनामाप्रमाणे असेल. अन्यत् सर्वनामपदस्य नपुंसकलिंगे तु प्रथमायां द्वितीयायां संबोधने च अन्यत्, अन्यद्, अन्यानी एवं रूपाणी भवन्ति. तर बघा या ठिकाणी काय होणार. अन्यत्, अन्यद, अन्ये, अन्यानी. आपण काय पाहिलं होतं सर्वम, सर्वे, सर्वाणी. याप्रमाणे नपुंसकलिंगामध्ये अन्यत् सर्वनाम कसं होणार. अन्यत् किंवा अन्यद, अन्ये द्वितीया द्विवचनमध्ये
प्रथमाचं द्विवचन आहे, द्वितीय द्विवचन. त्यानंतर अन्यानी, प्रथमाचं द्वितीयाचं बहुवचनामध्ये. एवं रूपाणी भवन्ति, अशा प्रकारची रूपं होतात. यानंतर पुढे धातूना द्वितीय समूह, धातूंचा दुसरा समूह, ग्रुप. एतानी उदाहरणानि पठत, ही उदाहरणे वाचा. बालक संस्कृतं पठति, बालक संस्कृतं अधीते. तर पठती हा धातूंचा जो पहिला समूह आहे त्या समूहातील पठती शब्द आहे, परंतु अधीते हा जो धातू आहे यामध्ये हा धातूंचा द्वितीय समूह आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की धातूंचे 2 समूह आहेत. एकूण धातूंचे जे गण आहेत, समूह आहेत, ते एकूण आहेत 10 गण. त्या 10 गणापैकी 2 गणामध्ये त्या 10 गणांची विभागणी केली आहे, 2 गटामध्ये, 2 समूहामध्ये. तर त्यापैकी पहिला समूह असा आहे प्रथम गण, चतुर्थ गण, षष्ठ गण आणि दशम गण. दुसरा समूह कसा आहे? द्वितीय गण, तृतीय गण, पंचम गण, सप्तम गण, अष्टम गण आणि नवम गण. अशा प्रकारे 2 समूह आहेत. आत्तापर्यंत आपण प्रथम, चतुर्थ, षष्ठ आणि दशम या 4 गणांचा म्हणजे जो पहिला समूह आहे त्या समूहातील धातूंचा क्रियापदांचा अभ्यास केला. आता धातूंच्या क्रियापदांचा जो दुसरा समूह आहे त्या दुसऱ्या समूहाचा तुम्हाला परिचय करून दिलेला आहे. सौरभ आम्रम खादती, खादती हा प्रथम समूहातील धातू आहे, पण अश्नाती याचा अर्थसुद्धा खातो. सौरभ आम्रम खाती, सौरभ आंबा खातो. खादती आणि अश्नाती दोघांचा अर्थ एकच आहे, फक्त एक धातू हा प्रथम समूहातला आहे आणि अश्नाती हा धातू द्वितीय समूहातला आहे. सरस्वती माम रक्षतु, सरस्वतीने माझं रक्षण करावे, सरस्वती माझे रक्षण करो. तर रक्षतु हा प्रथम समूहातला आहे आणि पातु हा द्वितीय समूहातला आहे. माता जलम यच्छती, आई पाणी देते. यच्छती प्रथम समूहातला, ददाती द्वितीय समूहातला. श्यामः वयस्यं वदती, श्याम मित्राला बोलतो. वदती प्रथम समूहातला, ब्रूते द्वितीय समूहातला. वृद्धः गीतम आकर्णयति दुसऱ्या समूहातला आहे शृणोती. अत्र वाक्येषु क्रियापदद्वयं पश्यत, या ठिकाणी वाक्यामध्ये 2 क्रियापद पहा. तयोः अर्थ समानः किंतु गणो भिन्नौ, त्या दोघांचा अर्थ समान आहे परंतु त्यांच्यातले जे गण आहेत समूह ते मात्र काय आहेत? भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. तस्मात विकरणे अपि भिन्ने, त्यामुळे त्या धातूंना लागणारं जे विकरण आहे, विकरण कशाला म्हणतात? तुम्ही 8वीच्या वर्गामध्ये शिकलात. गण सूचक जे चिन्ह असतं त्याला विकरण असं म्हटलं जातं. तर ते सुद्धा भिन्न, कारण गण बदलला की विकरण बदलतं. बघा लक्ष द्या. खादती कशा प्रकार तयार होतो? खाद धातू आहे, प्लस अ हे त्याचं विकरण आहे, प्लस ती हे लटलकाराचं अर्थात वर्तमान काळाचा प्रत्यय. खादती, खाद हा धातू प्रथम गणाचा आहे, परस्मय पदाचा आहे. आणि पुढे अश्नाती, अश हा धातू आहे, प्लस त्याला ना हे विकरण लागलं आणि प्लस ती हा वर्तमान काळाचा प्रत्यय लागला. अश्नाती, अश हा धातू नवम गणाचा आहे आणि तो परस्मय पदाचा आहे. तर बघा, गण बदलला तर विकरण बदललं. गण बदलला, पहिल्या गणाचं विकरण आहे अ, तर नवम गणाचं विकरण आहे ना. तर लक्ष द्या. पठती, पठ धातू आहे प्रथम गण, परस्मय पद. रक्षतु, रक्ष धातू आहे प्रथम गण, परस्मय पद. यच्छती, दा यच्छ प्रथम गण, परस्मय पद. वदती, वद धातू आहे प्रथम गण, परस्मय पद. आकर्णयती, आ प्लस कर्ण धातू आहे, दशम गण आहे, उभयपदी आहे. अधीते, आधी हा उपसर्ग आहे आणि ई नावाचा धातू आहे, हा द्वितीय गणाचा आहे आणि आत्मनेपदाचा आहे. पातू, बा धातू आहे, द्वितीय गणाचा आहे आणि परस्मय पदाचा आहे. ददाती, दा धातू आहे, हा तृतीय गणाचा आहे आणि उभयपदी आहे. ब्रूते, ब्रू धातू आहे, द्वितीय गणाचा, उभयपदी आहे. शृणोती, श्रु धातू आहे, पंचम गणाचा आहे, परस्मय पदाचा आहे. अष्टमी कक्षायाम अस्माभिः एकम
चतुर्थम षष्ठम दशमम इत्येषां गणानां रूपपरिचय दृष्ट। 8वीच्या वर्गामध्ये तुम्ही सर्वांनी या 4 गणांचा रूपपरिचय पाहिला। कोणकोणते 4 गण? पहिला, चौथा, 6वा आणि 10वा। तेषां विकरणानि अ, य, अ, अय इति एतानि अकारांतानि। तर लक्ष द्या, त्यांची जी विकरण आहेत ती तुम्ही मागच्या वर्षी पाहिलीच आहेत भाषासूत्रामध्ये। नसे पाहिली तर 8वीच्या वर्गातला आपला व्हिडिओ पहा। भाषासूत्र क्रमांक 1 आणि भाषासूत्र क्रमांक 3 यामध्ये दिलेले आहेत। परस्मैपदाचं आणि आत्मनेपदाचं। परस्मैपदाचं आहे भाषासूत्र क्रमांक 1 मध्ये 8वीच्या पुस्तकात। तो व्हिडिओ पण आपल्या या संस्कृत अध्ययन चॅनलवर उपलब्ध आहे। आपल्याला पाहायचं असेल तर प्लेलिस्टमध्ये जायचं आणि 8वीच्या वर्गातली लिस्ट काढायची। 8वीच्या वर्गामध्ये ते दिलेलं आहे। आणि तृतीय जे भाषासूत्र आहे त्यामध्ये आत्मनेपदाचे धातू दिलेले आहेत। तर हे जे 4 प्रकारचे धातू आहेत, प्रथम गण याला अ विकरण लागतं, चतुर्थ गणाला य, षष्ठ गणाला अ आणि 10व्या गणाला अय। ही जी विकरण आहेत ही अकारांत विकरण आहेत। धातूनाम द्वितीय समूह आहे, दुसरा जो समूह आहे 2, 3, 5, 7, 8, 9 हे जे गण आहेत, या मी अगोदर सांगितलं तुम्हाला, या 6 गणांचा जो दुसरा समूह आहे, तेषु केषांचित नित्य प्रयुक्तानां धातुरूपाणां अध्ययनम अत्र करणीयम अस्ति। या द्वितीय समूहातील काही धातू आहेत, यांचा नेहमी वाक्यामध्ये पाठात उपयोग होत असतो, म्हणून या धातूंचं अध्ययन या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे, योग्य आहे। बघा, लक्ष द्या। पठधातू प्रथम गण आहे, अविकरण आहे, उदाहरण तयार होतं पठती। नृत धातू चतुर्थ गण आहे, य विकरण आहे, उदाहरण तयार होतं रूप तयार होतं नृत्यती। लिख षष्ठ गण, अविकरण लिखती। कथ दशम गण, अयविकरण कथयती। आता दुसरा जो समूह आहे त्यांचं बघा, अस धातू आहे, द्वितीय गण आहे, या द्वितीय गणाला विकरण नाही, उदाहरण तयार होतं अस्ति। दा धातू आहे, तृतीय गण आहे, द्वित्व रूपम, या ठिकाणी द्वित्व तयार होतं या तृतीय गणामध्ये, ददाती। द द पुन्हा पुन्हा आला म्हणजेच त्याला द्वित्व झालं। शक धातू आहे, हा पंचम गणाचा आहे, याला नु अशा प्रकारचं विकरण लागतं, शक्नोती। भुज धातू आहे, हा सप्तम गणाचा आहे, याला न हे विकरण लागतं, भुनक्ती। क्रू धातू अष्टम गणाचा, याला उ हे विकरण लागतं, करोती। ज्ञा धातू आहे नवम गणाचा, त्याला ना हे विकरण लागतं, जानाती। लक्षात आलं? आता या पुढचं प्रकरण पहा। प्रत्ययाः, तर याचे प्रत्यय दिलेत बघा। परस्मै पदाचे आहेत ती तह अंती, सी थह थ, मी वह मह। आत्मनेपदाचे आहेत ते इते, ते आते अते, से आथे द्वे, ए वहे महे। हे झाले लट लकाराचे प्रत्यय। आता लंग लकाराचे प्रत्यय बघा। त ताम अन, विसर्ग तम त, अम व म। आत्मनेपदाचे लट लकाराचे प्रत्यय त आताम अत, थाहा आथाम ध्वम, ई वही मही। यानंतर लोट लकाराचे प्रत्यय पहा परस्मै पदाचे, तू ताम अंतु, ही तम त आणि आव आम। आत्मनेपदी प्रत्यय बघा, ताम आताम अताम, स्व आथाम ध्वम, ऐ आवहै आमहै। विधिलिंग लकाराचे प्रत्यय परस्मै पदाचे, यात याताम युहु, याहा यातम यात, याम याव याम। आत्मनेपदाचे इत इयाताम इरन, इथाहा इयाथाम इध्वम, इय इवही इमही। आता अस धातू द्वितीय गण परस्मै पदाचा आहे, तर तो या ठिकाणी चालवलेला आहे, आपण सर्वांनी पाठ करायचा आहे।
अस्ति स्तः सन्ति प्रथम पुरुष, असि स्थः स्थ मध्यम पुरुष, अस्मि स्वः स्मः उत्तम पुरुष. हा झाला लट लकार वर्तमान काळ. पुढचा आहे लंग लकार म्हणजे भूतकाळ. आसीत आस्ताम आसन प्रथम पुरुष, आसिहि आस्तम आस्तः आस्त मध्यम पुरुष, आसम आस्व आस्म उत्तम पुरुष. आता लोट लकार म्हणजे आज्ञार्थ. अस्तु स्ताम संतु प्रथम पुरुष, एधी स्तम स्त मध्यम पुरुष, असानी असाव असाम उत्तम पुरुष. यानंतर पुढे आहे विधी नकार म्हणजे विधी संभावना विद्यार्थ. स्यात स्याताम स्युः प्रथम पुरुष, स्याहा स्यातम स्यात मध्यम पुरुष, श्याम स्याव श्याम उत्तम पुरुष. यानंतर क्रू धातू हा उभयपदी आहे म्हणजे परस्मै पदातही आणि आत्मनेपदातही चालतो. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. परस्मै पदामध्ये करोति कुरुतः कुर्वन्ति प्रथम पुरुष, करोषि कुरुथः कुरुथ मध्यम पुरुष, करोमि कुर्वः कुर्मः उत्तम पुरुष. आत्मनेपदामध्ये कुरुते कुर्वाते कुर्वते प्रथम पुरुष, कुरुषे कुर्वाथे कुरुद्वे मध्यम पुरुष, कुर्वे कुर्वहे कुर्महे उत्तम पुरुष. यानंतर क्रू धातू लंग लकार परस्मै पदामध्ये अकरोत अकुरुताम अकुर्वन प्रथम पुरुष, अकरोहो अकुरुतम अकुरुत मध्यम पुरुष, अकरवम अकुर्व अकुर्म उत्तम पुरुष. आत्मनेपदामध्ये अकुरुत अकुर्वाताम अकुर्वत प्रथम पुरुष, अकुरुथाः अकुर्वाथाम अकुरुध्वम मध्यम पुरुष, अकुर्वी अकुर्वही अकुर्मही उत्तम पुरुष. आता लोट लकार परस्मै आणि आत्मनेपद दोघांमध्ये करोतु कुरुताम कुर्वन्तु प्रथम पुरुष, कुरु कुरुतम कुरुत मध्यम पुरुष, करवाणी करवाव करवाम उत्तम पुरुष. आता आत्मनेपदामध्ये कुरुताम कुर्वाताम कुर्वताम प्रथम पुरुष, कुरुष्व कुर्वाथाम कुरुध्वम मध्यम पुरुष, करवै करवावहै करवामहै उत्तम पुरुष. यानंतर विधिलिंग लकार परस्मै पदामध्ये कुर्यात कुर्याताम कुर्युः प्रथम पुरुष, कुर्याः कुर्यातम कुर्यात मध्यम पुरुष, कुर्याम कुर्याव कुर्याम उत्तम पुरुष. आता विधिलिंग लकारामध्ये आत्मनेपद कुर्वीत कुर्वीयाताम कुर्वीरन प्रथम पुरुष, कुर्वीथाः कुर्वीयाथाम कुर्वीध्वम मध्यम पुरुष, कुर्वीय कुर्वीवही कुर्वीमही उत्तम पुरुष. यानंतर शक नावाचा धातू हा आहे पंचमगणाचा आणि परस्मै पदातला. लट लकार सर्वप्रथम शक्नोति शक्नुतः शक्नुवन्ति प्रथम पुरुष, शक्नोषि शक्नुतः शक्नुथ मध्यम पुरुष, शक्नोमि शक्नुवः शक्नुमः उत्तम पुरुष. लंग लकारामध्ये अशक्नोत अशक्नुताम अशक्नुवन प्रथम पुरुष, अशक्नोः अशक्नुतम अशक्नुत मध्यम पुरुष, अशक्नवम अशक्नुव अशक्नुम उत्तम पुरुष. लोट लकारात आता शक्नोतु शक्नुताम शक्नुवन्तु प्रथम पुरुष, शक्नुहि शक्नुतम शक्नुत मध्यम पुरुष, शक्नवानी शक्नवाव शक्नवाम उत्तम पुरुष. विधिलिंग लकारात आता शक्नुयात शक्नुयाताम शक्नुयुः प्रथम पुरुष, शक्नुयाः शक्नुयातम शक्नुयात मध्यम पुरुष, शक्नुयाम शक्नुयाव शक्नुयाम उत्तम पुरुष. यानंतर आहे श्रु धातू पंचमगणाचा आहे आणि परस्मै पदाचा आहे. श्रु धातू लट लकारामध्ये शृणोति शृणुतः शृण्वन्ति प्रथम पुरुष, शृणोषि शृणुतः शृणुथ मध्यम पुरुष, शृणोमी. यानंतर दोन दोन रूप आहेत शृणुवः शृण्वः शृणुमः शृण्मः उत्तम पुरुष. लंग लकारामध्ये बघा अशृणोत अशृणुताम अशृण्वन प्रथम पुरुष, अशृणोः अशृणुतम अशृणुत मध्यम पुरुष, अशृणवम आणि पुन्हा दोन दोन रूप अशृणुव अशृण्व अशृणुम अशृण्म उत्तम पुरुष. लोट लकारामध्ये शृणोतु शृणुताम शृण्वन्तु प्रथम पुरुष, शृणु शृणुतम शृणुत मध्यम पुरुष, शृण्वानी शृण्वाव शृण्वाम उत्तम पुरुष.
यानंतर विधिलिंग लकार शृणुयात, शृणुयाताम, शृणुयुः प्रथम पुरुष, शृणुयाः, शृणुयातम, शृणुयात मध्यम पुरुष, शृणुयाम, शृणुयाव, शृणुयाम उत्तम पुरुष. हे सर्व टेबल तुम्ही पाठच करायची आहेत. यानंतर बघा जिज्ञासापत्रम. योग्यम पर्यायम चित्वा लिखत. योग्य पर्याय निवडा आणि तो योग्य पर्याय निवडून लिहा. चित्वा लिखत म्हणजे निवडून लिहा. ठीक आहे. मी योग्य पर्यायाच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करून देणार आहे. छात्राः यशः या ठिकाणी आहे प्राप्नुवन्तु योग्य पर्याय. सा पाकम कुरुते. ठीक आहे. दुसरं उदाहरण पहा. अहम बालम, अहम बालः अस्मि योग्य पर्याय आहे अस्मि. चतुर्थ उदाहरण पहा. सः गातुम शक्नोति, शक्नोति. पाचवं उदाहरण बघा. आचार्यः पाठशालाम अयात. सहावं उदाहरण पहा. त्वं संस्कृतेन संभाषणं कुरु. सातवं उदाहरण. अपि अहम प्रवेशम करवै. काय येणार? करवै. मालाकारः पुष्पाणि चिनोति. नंतर बघा. शूरः पराक्रमेण विजयं प्राप्तुं शक्नोति. अशा प्रकारे हे जिज्ञासापत्र संपलं. यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो तुमच्याकरता आहे कर्तृवाच्यम आणि कर्मवाच्यम. अत्यंत महत्त्वाचं हे व्याकरण आहे. यातला प्रश्न येत असतो. कसा प्रश्न येतो? 10वीच्या फायनल परीक्षेला सुद्धा हा प्रश्न असतो. वाच्य परिवर्तनम कुरुत, वाच्य परिवर्तन करा. मग यामध्ये एखादं वाक्य दिलं असतं आणि समोर कंसात दिले असतं वाच्य परिवर्तनम. तर तुम्हाला ते वाक्य अगोदर ओळखायचं. हे कर्तृवाच्य आहे की कर्मवाच्य आहे. कर्मवाच्य असेल तर कर्तृवाच्य करायचं आणि कर्मवाच्य असेल तर कर्तृवाच्य करायचं. पण मग ते ओळखायचं कसं? तर त्याच्याकरता तुम्हाला हे प्रकरण या ठिकाणी शिकवलं जात आहे. क्रियापदद्वयम कर्तृवाच्यम कर्मवाच्यम च. म्हणजे काय? कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य. क्रियापद हे दोन प्रकारचं असतं. एक कर्तृवाच्यम त्याला कर्तरी क्रियापद म्हणतात आणि दुसरं आहे कर्मवाच्यम त्याला कर्मणी क्रियापद असं म्हणतात. आता हे कसं ओळखायचं? तर बघा. कर्तृवाच्यम म्हणजे कर्तरी क्रियापदामध्ये कर्ता प्रधान असतो. प्रधानत्वात कर्तृपदस्य प्रथमा. कर्ता हा प्रधान असतो आणि तो प्रधान असल्यामुळे कर्ता या पदाची प्रथमा विभक्ती होते. यथा जसे बालकः ग्रंथम पठती. कः पठती? कोण वाचतं? बालकः म्हणून तो कर्ता आहे, प्रधान आहे आणि प्रधान आहे म्हणून त्याची प्रथम विभक्ती आहे. आता बाजूला बघा. कर्मवाच्यम कर्मणी. कर्मवाच्यम त्यालाच कर्मणी म्हणतात. कर्मणी क्रियापदामध्ये कर्म वाक्यामध्ये कर्म हे प्रधान असतं. प्रधानत्वात कर्मपदस्य प्रथमा. आणि कर्मणी वाक्यामध्ये कर्म प्रधान असल्यामुळे त्याला त्या कर्माची प्रथम विभक्ती होते. उदाहरणार्थ बालकेन ग्रंथः पठ्यते. कः पठ्यते? ग्रंथः पठ्यते. काय वाचला जातो? ग्रंथ वाचला जातो. कर्म महत्त्वाचं असल्यामुळे या ठिकाणी कर्माची प्रथम विभक्ती असते. पक्क लक्षात ठेवा. कर्तरी वाक्यामध्ये कर्ता प्रधान असतो आणि प्रधान असतो म्हणून त्या कर्त्याची प्रथमा असते. कर्मणी वाक्यामध्ये कर्म प्रधान असतं आणि कर्म प्रधान असतं म्हणून कर्माची प्रथमा असते. बघा लक्ष द्या. प्रयोगः कर्तृवाच्य त्यामध्ये कर्ता असतो प्रथमा विभक्तीमध्ये, कर्म असतं द्वितीय विभक्तीमध्ये आणि क्रियापदम असतं कर्तृपदस्य पुरुषवचनानुसारम. हे पक्क लक्षात ठेवायचं. हा टेबल तुम्हाला हे प्रकरण समजण्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्तृवाच्य जर असेल तर कर्ता प्रथमामध्ये, कर्म द्वितीयामध्ये आणि कर्तृ या पदाच्या अनुसार पुरुष वचनानुसार क्रियापद असतं. कर्मवाच्यामध्ये त्याचं थोडंसं भिन्न आहे. कर्ता जो असतो हा तृतीय विभक्तीमध्ये असतो. कर्म हे प्रथमा विभक्तीमध्ये असतं आणि जे क्रियापद असतं हे कर्मपदस्य पुरुष वचनानुसार म्हणजे कर्माच्या पदाच्या
पुरुष वचनानुसार कर्म जर एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी येणार, कर्म जर बहुवचनी असेल तर क्रियापद सुद्धा बहुवचनी येणार. कर्मवाच्याने क्रियापदानी. तर आता कर्मवाच्य क्रियापद आपल्याला काही दिले गेलेली आहेत, ते आपण वाचून काढायची आणि लक्षात ठेवायची. पायते द्वितीय गण परस्मैपद, ज्ञायते, ध्यायते, त्रायते, पीयते प्रथम गण परस्मैपद, मीयते, दीयते, जीयते, चीयते, नीयते, प्रीयते, गीयते, श्रूयते, स्तूयते, क्रियते, ह्रियते, तीर्यते, स्मर्यते, नम्यते. पुढील पेजवर पहा. यम्यते, गम्यते, लिख्यते, दृश्यते, खाद्यते, पठ्यते, मुच्यते, पूज्यते, गण्यते, कथ्यते, रच्यते, ताड्यते, चोर्यते, वार्यते, धार्यते, घोष्यते, क्षाल्यते, मंत्र्यते, दश्यते, ग्रथ्यते, उद्यते, उह्यते, उप्यते, उच्यते, भूयते, पृच्छते, गृह्यते, उच्यते. तर हे कर्मणी क्रियापद कशी तयार करायची याच्याकरता एक सूत्र सांगितलंय. कर्मवाच्य क्रियापद सूत्र, मूळ धातू घ्यायचा प्लस त्याला य जोडायचा आणि प्लस आत्मनेपदीय कालार्थ प्रत्यय. आत्मनेपदाचं ते, इथे, अंते, से, इथे, द्वे, ई, वहे, महे हे जे प्रत्यय आहेत यातलं तुम्हाला जोडायचं आहे आत्मनेपदीय कालार्थ प्रत्यय. तर बघा, दृश याचं तयार होतं पश्य. हा धातू प्रथम गणाचा परस्मै पदाचा आहे, कर्मवाच्य आहे, लट लकार आणि वर्तमान काळाचा. कसं आहे बघा, एक वचनामध्ये काय येतं, सह, सा किंवा तद. द्विवचनामध्ये तौ, ते. बहुवचनामध्ये ते, ताहा, तानी. हा झाला प्रथम पुरुष. त्वम, युवाम, युयम मध्यम पुरुष. अहम, आवाम, वयम उत्तम पुरुष. तर आता दृश हा कर्मवाच्य लटलकार या ठिकाणी टेबल दिलेला आहे. दृश्यते, दृश्येते, दृश्यन्ते. तर इकडे लावू शकता तुम्ही. सह दृश्यते, सा दृश्येते, सह दृश्यते, तौ दृश्येते, ते दृश्यन्ते. त्वं दृश्यसे, युवां दृश्येते, यूयं दृश्यद्वे, अहं दृश्ये, आवां दृश्यावहे, वयं दृश्यामहे. पंचदश वाक्यानी. आता ही 15 वाक्ये दिलेली आहेत, व्यवस्थित वाचा. रामेण सह दृश्यते, रामेण तौ दृश्येते, रामेण ते दृश्यन्ते, रामेण सा दृश्यते, रामेण ते दृश्येते, रामेण ताः दृश्यन्ते, रामेण तत् दृश्यते, रामेण ते दृश्येते, रामेण तानि दृश्यन्ते, रामेण त्वं दृश्यसे, रामेण युवां दृश्येते, रामेण यूयं दृश्यद्वे, रामेण अहं दृश्ये, रामेण आवां दृश्यावहे, रामेण वयं दृश्यामहे. सह दृश्यते इति वाक्यस्य अर्थः सह पश्यति इति न, अपितु अन्य कोपी तं पश्यति. लक्ष द्या, सह दृश्यते या ठिकाणी जे वाक्य आहे हे सह दृश्यते म्हणजे तो पाहतो, सह पश्यति तो पाहतो असा त्याचा अर्थ होत नाही. अपितु उलट, अन्य कोपी तं पश्यति दुसरा कोणी त्याला पाहतो. रामेण सह दृश्यते इति अर्थ,
रामाद्वारे तो पाहिला जातो असा त्याचा अर्थ होतो. अत्र सह इति कर्मपदम न तू कर्तृपदम. या वाक्यामध्ये सह हे जे सर्वनामपद आहे हे कर्तृपद नाही आहे, हे कर्मपद आहे. कर्मवाच्य रूपाणी अन्य लकारेषु अपि भवन्ति. कर्मवाच्य जी रूपं आहेत हे इतर लकारामध्ये सुद्धा होतात. कर्तृपद आणि कर्मपद हे कसं ओळखायचं? कर्तृवाच्य आणि कर्मवाच्य मी तुम्हाला मराठीत सोपी गोष्ट सांगतो. मी करतो हे झालं कर्तरी आणि माझ्याद्वारे केले जाते त्याला म्हणतात कर्मणी. मी जातो कर्तरी, माझ्याद्वारे गेले जाते कर्मणी. मी वाचतो कर्तरी, माझ्याद्वारे वाचले जाते हे झालं कर्मणी. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. पुढील वर्षीसुद्धा तुम्हाला हा वाच्य परिवर्तनचा अभ्यास असणार आहे. जिज्ञासापत्रम. आता याचं जिज्ञासापत्रम. रिक्त स्थानं पूरयत प्रयोग परिचयम च लिखत. रिक्त स्थान पूर्ण करा आणि प्रयोगाचा परिचय लिहा. लक्ष द्या. पहिलं वाक्य यामध्ये अप्सर शब्द दिलाय तर तो तुम्हाला लिहायचा आहे अप्सरसा. अप्सरसा अशा प्रकारे तो शब्द लिहायचा आहे. आता हा प्रयोग कोणता आहे तर कर्मवाच्य. कर्मवाच्य आहे का? कारण अप्सरसा जो कर्ता आहे तो तृतीयामध्ये आहे. ठीक आहे. यानंतर दुसरं वाक्य सुवर्णा पुष्पाणी गणयती. पुष्प शब्द आहे तिथं तुम्हाला लिहायचं आहे पुष्पाणी. पुष्पाणी गणयती. हे कोणतं वाच्य आहे? हे आहे कर्तृवाच्य. कर्तृवाच्य. ठीक आहे. यानंतर तिसरं भक्ताः ईश्वरम. यामध्ये योग्य आहे पूजयंती. हे आहे कर्तृवाच्य. चौथं उदाहरण झालं. आता तिसरं उदाहरण झालं. आता चौथं उदाहरण. या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे? अस्मत् सर्वनामाचं. मग अस्मत् सर्वनामाचं तृतीय लिहा, एक वचन लिहा किंवा बहुवचन लिहा. तर काय येईल? एकतर मया किंवा अस्माभिः. अस्माभिः असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. मया लिहा किंवा अस्माभिः. मया चित्रपटः दृश्यते. हे कर्मवाच्य आहे. चतुर्थ वाक्य कर्मवाच्य. ठीक आहे. आता पंचम वाक्य बालकाः फलानि लभन्ते. या ठिकाणी हे लभन्ते योग्य असणार आहे आणि हे कोणतं वाच्य असणार आहे? हे कर्तृवाच्य. ठीक आहे. यानंतर पुढील वाक्य पाहूया 6व्या क्रमांकाचं. अहम वंदे मातरम. या ठिकाणी अस्मतचं काय लिहायचं तुम्हाला? अहम. ठीक आहे. वंदे मातरम. या ठिकाणी कोणतं वाच्य आहे तर कर्तृवाच्य. कर्तृवाच्य आहे. म्हणजे प्रयोग परिचय द्या. याचा अर्थ हा कर्तृ प्रयोग आहे की कर्मणी प्रयोग आहे याचा तुम्हाला परिचय द्यायचा आहे. म्हणजे कर्तृवाच्य आहे की कर्मवाच्य. पुढचं वाक्य बघा राधिकया त्वम आहूयसे. या ठिकाणी हे आहूयसे योग्य असणार आहे आणि या ठिकाणी हा कर्मवाच्य आहे कारण कर्ता तृतीय विभक्तीमध्ये राधिकया. 8वं वाक्य बघा वाल्मिकीना रामायणम रच्यते.
या ठिकाणी वाल्मिकी शब्द आहे ना, तर त्याचं काय लिहायचं तुम्हाला? वाल्मिकीना. वाल्मिकीना. लक्षात आलं? वाल्मिकीना रामायणम रच्यते. हा कोणता प्रयोग आहे? तर हा आहे कर्मणी प्रयोग. कर्मवाच्य. कर्मवाच्य म्हणा किंवा कर्मणी प्रयोग म्हणा, दोन्ही सारखंच आहे. यानंतर पुढचं बघा, त्वम जलम पिबसी. युष्मत सर्वनाम आहे ना, त्याचं लिहायचं तुम्हाला त्वम. त्वम जलम पिबसी. आणि हे आहे कर्तृवाच्य. ठीक आहे. चला, त्यानंतर 10वं वाक्य बघा, शिक्षकेण वयम उपदेशामहे. हे बरोबर आहे. आणि हे कोणतं वाच्य आहे? कर्मवाच्यम. कर्मवाच्यम अशा प्रकारे अस्तु. अशा प्रकारे आपलं हे भाषासूत्र क्रमांक 3 संपलेलं आहे. तुम्ही टेबल पाठ करा आणि जिज्ञासापत्र सोडवा.